नगर परिषदेत पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्याच्या नियुक्तीची मागणी जोर धरू लागली. 2 वर्षांहून अधिक काळ पद रिक्त. विकासकामे आणि महसूल व्यवस्थेवर परिणाम. बालापूर. नगर परिषदेत गेल्या 2 वर्षांहून अधिक काळ पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्याचे पद रिक्त असल्यामुळे शहरातील विकासकामे तसेच महसूल वसुलीच्या व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याची तक्रार पुढे येत आहे. यासंदर्भात शहरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना निवेदन देत नगर परिषदेसाठी कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ब श्रेणीची नगरपरिषद असतानाही येथे 2 वर्षांपेक्षा जास्त काळापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त नाहीत. परिणामी विविध विभागांमधील प्रशासकीय समन्वय कमकुवत झाला असून नगर परिषदेच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे स्वच्छता, बांधकाम कामे, पाणीपुरवठा तसेच रस्त्यावरील दिवे, स्ट्रीट लाईट यांसारख्या मूलभूत सुविधांवरही परिणाम होत असून नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महसूल वसुलीवरही परिणाम. निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की नगर परिषदेच्या घरभाडे, पाणीपट्टी, टाक्या आणि दुकानांचे भाडे यांची मोठी रक्कम थकबाकी म्हणून प्रलंबित आहे. तसेच ठेकेदारांची कामे पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्या बिलांचे देयक दीर्घकाळ प्रलंबित असल्याने नवीन विकास कामांना सुरुवात करणे कठीण होत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की लवकरात लवकर मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्यास नगर परिषदेचे प्रशासकीय कामकाज आणखी विस्कळीत होईल आणि शहराच्या विकासावर त्याचे नकारात्मक परिणाम होतील. आंदोलनाचा इशारा. निवेदनाद्वारे शासनाकडे नगर परिषदेत पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करून प्रशासनातील कामकाजाला गती द्यावी, अन्यथा नागरिक व सामाजिक संघटनांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र जुमळे, इर्शाद अहमद, योगेश धनोकार, अयूब शाह, संजय ओमळे, अब्दुल गफ्फार, सज्जाद यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.